नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलूया की सांगली जिल्ह्याला या राजकारणी लोकांनी नक्की दिलं काय. सांगली जिल्ह्यात आजही म्हणजे ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी पूर पण येत असतोय आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ पण आहे. म्हणजे ह्यांना जास्त पाणी आलं तरी ह्यांना आवरता येत नाही आणि दुष्काळ आला तरी टँकर टँकर पाठवावे लागतात. आता या टँकर मागं जे टँकर जवळजवळ आता शासनाच्या म्हणण्यानुसार 197 गावांना पाण्याची टंचाई आहे सांगलीमध्ये आणि त्यातली जवळजवळ 42 गावं ही जतमध्ये येतात. मग आता एवढी वर्ष झाली राजकारण करून 70 वर्ष झाली देशाला, जवळजवळ 70 वर्ष झाली ना देशाला स्वातंत्र्य होऊन, पण अजून सांगलीचा खूप मोठा भाग, आटपाडी असो जत असो, अशा मोठा भाग जो आहे तो त्याला अजून पाणी नाही. आमची पोरं कामाला पुण्याला मुंबईला वझी उचलायला तिकडे जातात, माथाडी कामगार म्हणून किंवा वेगवेगळ्या ह्याच्यात. एखादा IT सेक्टर नाही आमच्याकडं. आमच्या शाळा कॉलेज सगळ्या प्रायव्हेट लोकांनी म्हणजे कोणाच्या आहेत, राजकारणांच्या. तिथं शिक्षक मंडळी पण आमचीच 10-10 15-15 वर्ष काम करते फुकट आणि नंतर ज्यावेळी परमनंट व्हायचं त्यावेळी 7 लाख 10 लाख 20 लाख आणा मग ते परमनंट करणार. या अशा शाळा चालवतात. ह्याच्यामध्ये प्रायव्हेट शाळांचं एवढं भरमार झाली आहे. आता शाळा तीच मराठी शाळा जी आहे त्याच्यातच जर इंग्लिश मिडियमसारखं शिक्षण मिळायला लागलं तर दुसऱ्या महाग शाळेची गरज काय आहे. मग त्याच्यातच का नाही होऊ शकत. इंग्लिश मिडियमच्या शाळांना शिकवणारे काय दुसऱ्या ग्रहावरनं शिक्षक येतात का? त्यांना काही 4 पाय असतात का? मग त्या आपल्या लोकांना आपल्या मराठी शाळेत आपल्या गरिबांच्या मुलांना का शिकवत नाहीत? तर हे राजकारण्यांनीच आपली प्रायव्हेट शाळा कॉलेज सुरू केली आहेत. त्याच्यामध्ये त्यांना पैसा मिळतोय. एका पोरामागं 40,000 50,000 80,000 लाखापर्यंत वर्षाला फी. जर असं मिळत असल्यावर सरकारी त्यांना तर चालू देऊ वाटेल का? आता सांगलीपेक्षाही बारके जिल्हे आहेत त्यांच्याकडं विमानतळ आहे आणि आपल्या सांगलीचा रस्ता देखील चांगला नाही. जसं जसं आटपाडीच्या बाजूनं सांगलीला जाईल तसं तसं रस्ता खराब होत जातोय. असं वाटतच नाही की जिल्ह्याच्या ठिकाणी आपण चाललोय म्हणून. आणि जी बस सेवा आहे ST महामंडळ आपली लालपरी, त्याच्या म्हणजे बसांची जी अवस्था आहे ती अशी आहे की त्याच्यामध्ये बसलं, एखादी बाळंतीण बाई जरी बसली तर तिला ते हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत डिलिव्हरी होऊन जाईल एवढी धडधड करणारी बस. आणि एवढी म्हणजे जवळजवळ त्याला आपण असं जास्त बोलायला नको पण थोडं कमी अर्धी भंगारातच गेलेली बस. काचा तुटल्यात, बंद चालू होत नाही, बसायला बरोबर नाही, बस साफ नाही, कुठं पुढच्या बाजूला टायरच ठेवलेला आहे आणि कधी गर्दी एवढी कुचलेली असते काय.
आमच्या अर्ध्या तालुक्यातली गावातली लोक ऊस तोडायला बाहेरच्या राज्यात जातात. आमच्या जिल्ह्यातली पोरं बाहेरच्या जिल्ह्यातनी जातात. ऊस तोडायला जातात सगळी. कोण बाहेर कामाला आहे, पुण्याला, मुंबईला. मग ते नेत आहेत. तुम्ही काय खुळखुळ घेऊन बसता का? तुम्ही फक्त राज्यस्तरीय नेत्यांच्या मागं फक्त त्यांच्या लाळघोटीपणा करत त्यांच्या मागं हिंडणार आहे का? लोकांशी काय देणं घेणं नाही का? जर तुम्ही लोकांच्या विकासाची कामे केली तर तुम्हाला तिकीट मिळायसाठी नेत्यांची जी लाळघोटेपणा जे करायला लागतो तो सुद्धा करायला लागणार नाही. जनता स्वतःच निवडून देईल ना. पण आमच्यात असं आहे, आमचे संजय काका जे आहेत ते सांगलीचे, ते तर मला फक्त निवडणुकीच्या वेळीच बोलताना ते पण 2-4 व्हिडिओ दिसले. भाजपाची हवा चालू आहे म्हणून कशाबशी निवडून येतात. कामं म्हणजे त्यांची कुठं दिसतच नाहीत की बाबा ते कुठं. फक्त निवडणुकीच्या वेळी 4 व्हिडिओ फक्त दिसतात. बाकीच्या वेळी काका कुठं लपलेले असतात काय माहीत नाही बघा. इतके दिवस होऊन जर आपल्याला सांगलीमध्ये मोठं सरकारी एक हॉस्पिटल नसेल, एम्सच्या लेवलचं, एक विमानतळ नाही, विमानतळ काय रस्ता नाही, अजूनही 70 वर्ष होऊन स्वातंत्र्याला जर पाणी नसेल आणि तुम्हाला टँकर लावायची वेळ येत असेल तर ही तुमची चूक आहे ना. आणि त्याच्यामध्ये एक जण निवडून आला घरचा की त्याचा पोरगा, त्या पोराचा पोरगा, त्याचा नातू पंतू काय लका. आणि हे आमचे बाकीचे कार्यकर्ते एकमेकांसाठी भांडून एकमेकांची डोकी फोडून आमची पण डोकी फोडायला येतील. काय करायचं आता. आणि मेन तर शिक्षण पाहिजे. बाकी जास्त कमी जास्त असलं तर चालेल, पण शिक्षण ही क्वालिटी पाहिजे. कारण काय भीती आहे तुम्हाला नक्की? शिकून तुम्हालाच प्रश्न विचारतील ना. हीच भीती आहे, बाकी काय नाही. आपल्याला वाटतंय आपल्या पोरांना अडाणी का ठेवायचं आहे ह्यांना. कारण जर तुमची पोरं शिकली तर ते त्यांना प्रश्न विचारणार राजकारण्यांना. जर तुमची पोरं उद्या शिकली, नोकरीला लागली तर यांच्या सतरंजा कोण उचलणार? हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना ह्यांना. त्याच्यामुळे तुमची जेवढी अडाणी राहतेली तेवढे ह्यांच्यासाठी फायद्याचे आहेत. सांगली म्हणजे अजून एक धनगर समाजाचा प्रश्न आहे. रोज कुठं ना कुठं सांगलीतला मेंढपाळ बाहेर कुठं तर मेंढ्या चारायला घेऊन गेलेला असतो, रोज कुणाच तर मार खातो. रोज कोण ना कोण त्याच्यावर दादागिरी करते, कोण कोराडीनं हल्लं करते, कोण काय करते. आता परवाची न्यूज आली होती, तलावात मेंढ्या पाणी पाजायला घेऊन चालला म्हणून त्याला कोराडीनं मारले. अरे तुम्ही जरा सुधरा, जरा ह्यांना जरा काय केलंय नक्की, काय विकास केलाय तुम्ही? 70 वर्ष फक्त तुम्ही तुमचं किस्सं भरलं. तुम्ही शाळा, कॉलेज, कारखानं हे सगळं तुमच्या नावावर करून घेतलं आणि बाकी काय केलंय? आमच्या लोकांना जिथं कामाला लावायचं तिथं पण पैसे भरून घेतले, बाकी काहीही केलेलं नाही. त्यामुळे सांगलीतील जनतेनं
विचार करायला पाहिजे की काय करायचं, कसं करायचं. तुम्ही जर असं सतरंज्या उचलत राहिला तर कायम अशा सतरंज्या उचलत राहणार. तुमची पोरं पण हेच करणार आणि तुमचं नातूसुद्धा हेच करणार बघा. काहीतरी विचार करा, चांगल्या नेत्यांना निवडून आणा, नाहीतर जे आलेत निवडून त्यांच्या मागे लागून काम तर करून घ्या. मी ह्या पक्षाचा कट्टर आहे. अरे तू कट्टर नाही, तू डोक्यानं बधीर आहे. पक्षातल्या नेत्याला माहीत नसते उद्या तो कोणत्या पक्षात असेल आणि तू पक्षाचा कट्टर. जरा तर डोकं चालवा, विचार करा जरा. आता जास्त बोलायला नको तरी. या विषयावर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलू. पण याबद्दल तुमचं काय मत आहे हे थोडं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि अजून काय काय प्रॉब्लेम आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये हे कमेंट करून सांगा. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये यात कव्हर करू. चला, जय हिंद.